हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 43. आध्यात्मिक ग्रंथगौरव. माऊलींनी शेवटची मागणी 8वी ओवी लिहून केली आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआ वेजी. या 8व्या ओवीमधील पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी ग्रंथांचा महिमा भौतिकदृष्ट्या गायला. परंतु आता या दुसऱ्या ओळीमध्ये माऊली ग्रंथांचा गौरव आध्यात्मिक दृष्टीने करत आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, दृष्टादृष्ट विजये होआ वेजी. सद्ग्रंथ बाह्य ब्रह्मांडामधील दृष्ट दृश्य दिसणारे जड वस्तुजगत आपल्याला दर्शवतात, ज्ञात करून देतात, माहीत करून देतात. यायोगे आपल्याला देह निसर्ग माहीत होतो, त्यांचे ज्ञान प्राप्त होते. याचा उपयोग देह जीवित राहण्यासाठी होतो, आपला चरितार्थ चालतो. आणि यालाच जोडून जोड शब्द वापरून माऊली सांगतात, हे सद्ग्रंथ अदृष्ट अदृश्य न दिसणाऱ्या सूक्ष्म गोष्टी आपल्याला ज्ञात करून देतात. या ग्रंथांमधून आपल्याला आत्मपरब्रह्म, अंशात्मा, सप्तब्रह्मतत्वे, पंचमहातत्वे इत्यादी अशा अदृश्य गोष्टींची माहिती देतात. आणि याचबरोबर दृष्ट आणि अदृष्ट, दृश्य आणि अदृश्य, चेतन आणि अचेतन, जड आणि सूक्ष्म अशा गोष्टींचा उपयोग करून कुंडलिनी शक्ती, प्राणायाम, ओंकार साधना, जप, तप, ध्यान, समाधी इत्यादी हे सर्व कसे साध्य करावे याचेही ज्ञान करून देतात. यासाठी योगाधिराज पातंजलींची योगसूत्रे फार उपयुक्त आहेत. यात अतिशय शास्त्रीय पद्धतीने समाधी प्रसाद कसा प्राप्त करावा हे सांगितले आहे. यातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा अष्टांग योग फार सुप्रसिद्ध आहे. यातील समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद असे ज्ञानयोगे एक एक पाद प्राप्त करत गेल्यास अंतिमतः कैवल्यपाद हा महाप्रसाद प्राप्त होतो. अशा या अनेकविध ग्रंथांद्वारे आपण हे सर्व ज्ञात करून त्याप्रमाणे साधना करून साक्षात्कारिक दार्शनिक स्वस्वरूपावस्था प्राप्त करतो. आपण अंशात्मा असून या देहाच्या माध्यमामधून आपण आपल्या मातुलाला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला प्राप्त करतो. आपण या भौतिकात राहून या भौतिकाचा योग्य प्रकारे उपयोग करून मुक्त जीवन जगतो. हाच या ग्रंथांचा महान गौरव आहे. या महान थोर ग्रंथांच्या अभ्यासाने आपण दृश्य वस्तू जगतावर अदृश्य गोष्टींमधून विजय प्राप्त करतो. आपण जडावर सूक्ष्म गोष्टींमधून विजय प्राप्त करतो. या योगे आपण कैवल्य प्राप्त करतो. जडामध्ये राहूनही आयुष्य जगत सुखदुःखामधून दूर होऊन जीवनाद्वारे सदानंदी जीवन जगतो. हे ज्ञान वेदांमधून दिलेले आहे. आपल्या ऋषीमुनींनी या वेदांचा अथक परिश्रमाने अभ्यास केला. त्यामधून त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून ते आचरणात आणून त्या ज्ञानाची आधी स्वतः प्रचिती घेतली, खात्री करून घेतली आणि मग ते ज्ञान आपल्याला श्रुती, स्मृती, पुराणोक्त करून उपलब्ध करून दिले. दुसऱ्या ओवीपासून 7व्या ओवीपर्यंत माऊलींनी जे काही मागितले आहे त्या सर्वांची प्राप्ती झाल्यावर ते कायमस्वरूपी आपल्यामध्ये टिकण्यासाठी या 8व्या ओवीची नितांत आवश्यकता आहे. जेव्हा या 8व्या ओवीप्रमाणे आपल्याला मागणे प्राप्त होईल तेव्हाच आपल्याला मिळालेले अन्य मागणे आपल्यामध्ये टिकाव धरू शकेल. हे ग्रंथ इतके आपल्यासाठी महान उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, पैसे मिळवणे हे त्या मानाने सोपे आहे, परंतु मिळालेले पैसे आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत टिकवणे, पुरवणे हे महाकठीण आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या ओवीपासून 7व्या ओवीपर्यंत मिळालेले सर्व आपल्या जीवनापर्यंत टिकवायचे असेल तर या ग्रंथांचा अभ्यास आणि त्याप्रमाणे त्याचे आचरण फार महत्त्वाचे आहे. हे असे सर्व ज्ञान आपल्या ऋषींनी अथक परिश्रमाने मुखोद्गत करून लिहायची कला अवगत होईपर्यंत जतन केले. यामुळे आज आपल्याला आध्यात्मिक लिखित ज्ञान उपलब्ध आहे. यायोगे आपण मानव आपल्या मानवी देहाचा जो एकमेवाद्वितीय उद्देश म्हणजे 84 लक्ष प्रकारचे देह धारण करून विश्वयात्रा करून या सृष्टीचा आस्वाद घ्यायचे कार्य करून अंतिमतः मानवी देहामार्फत
पुन्हा आपल्या मातुली योगधामी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये विलीन होतो. हाच या ग्रंथांचा महान गौरव आहे. या पार्श्वभूमीवर पुढील प्रवचनामध्ये आपण पसायदानाचा पाहू अनुबंध. हरिओम.